नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंगमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मेंढ्या फार्म किंवा कळपातून खरेदी करताना कोणते फायदे होतात, कोणते नुकसान होऊ शकतात, मेंढ्या खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, कारण अनेक वेळा बाजारातून मेंढ्या खरेदी करू वाटत नाही। अशा वेळेस थेट फार्मवरून किंवा कळपातून मेंढ्या खरेदी करू शकता, पण फार्ममध्ये सुद्धा योग्य तपासणी केली नाही तर नुकसान होऊ शकते। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये मुद्द्यानुसार माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून मुद्देसूद माहिती मिळेल आणि व्यवसायात होणारे खरेदी केल्यानंतरचे नुकसान टाळता येईल। सर्वप्रथम फार्म किंवा कळपातून मेंढ्या खरेदी करण्याचे फायदे बघणार आहोत। फायदा नंबर 1, फार्मवर गेल्याने मेंढ्यांची संपूर्ण माहिती मिळते। मेंढी किती वेळा विलेली आहे, मेंढी आजारी पडली होती का, कोणकोणते लसीकरण झाले, मेंढ्यांना चारा कोणता देतात, असे सर्व मेंढ्यांच्या बाबतीत कळते। हे सगळं बाजारात माहिती मिळणं शक्य नाही, तर कळपातून किंवा फार्मवरून खरेदी केल्या तर हे माहिती सहजरित्या मिळू शकते। फायदा नंबर 2, मेंढ्यांचं राहणीमान, सवय आणि स्वभाव कळतो। मेंढ्या कळपात असल्याने त्या मेंढ्यांची सवय, स्वभाव त्या मेंढ्यांच्या मालकाकडून सहज जाणून घेता येतो। मेंढी शांत आहे का, मेंढी कळपात राहते का, कळपाला सोडून जात नाही का, कळपात राहण्याची सवय कशी आहे, चारा खाण्याची पद्धत कळते। अशी माहिती असल्याने मेंढ्यांना सेट करायला वेळ कमी लागतो, म्हणून असे प्रश्न विचारून मेंढी खरेदी करावी। फायदा नंबर 3, बिमार मेंढ्या ओळखायला फार्मवर सहज कळते, कारण फार्ममध्ये किंवा कळपात मेंढ्या मोकळ्या फिरत असतात, त्यामुळे तुम्हाला लगेच कळते कोणती मेंढी सुस्त आहे, कोणती मेंढी लंगडी आहे, कोणती मेंढी कळपाच्या मागे राहते। त्यामुळे बिमार मेंढ्या ओळखल्याने खरेदी करणे सोपे होते। अशा वेळेस जर बिमार मेंढ्या असल्या तर खरेदी करू नये। फायदा नंबर 4, फार्मवरून मेंढ्यांची योग्य निवड करता येते। फार्ममध्ये किंवा कळपात 10-20 नाही तर पूर्ण कळप असतो, विकायला काढलेल्या निवडक चांगल्या मेंढ्या खरेदी करू शकता। फायदा नंबर 5, मेंढ्या थेट मालकाकडून खरेदी करायला मिळतात, त्यामुळे बाजारात होणारे दलाली किंवा व्यापारी यांच्यापासून होणारे फसवणूक होत नाही। फार्मवर थेट मेंढ्यांच्या मालकाशी व्यवहार होतात, त्यामुळे फसवणूक कमी होते। या 5 मुद्द्याद्वारे फार्मवर किंवा कळपातून मेंढ्या खरेदी करण्याचे फायदे बघितले आहेत। आता फार्मवरून खरेदी करताना कोणते नुकसान होऊ शकते हे बघणार आहोत। जर योग्यरित्या मेंढ्या खरेदी करसाल तर हे नुकसान पण टाळता येते। ज्या ठिकाणी फायदे आहेत त्या ठिकाणी नुकसान सुद्धा असते, ते समजून घेणं खूप गरजेचे आहे। नुकसान 1, भाव जास्त असतो। कळपातून किंवा फार्ममधून मेंढ्या खरेदी केल्याने भाव बाजारापेक्षा जास्त असतो, कारण मेंढ्यांचे लसीकरण केलेले असते, मेंढ्यांचं उत्पादन चांगलं असते, मेंढ्यांची देखभाल केलेली असते। जर मेंढ्यांची क्वालिटी पाहिजे असेल तर भाव जास्त द्यायला काही हरकत नाही। नुकसान नंबर 2, विकणारा कधीही आपली चांगली मेंढी देत नाही। कित्येक वेळा फार्मवाला किंवा कळपवाला सांगतो मेंढी ही चांगली आहे, पण तो स्वतःसाठी चांगल्या असलेल्या मेंढ्या पाळतो आणि साधारण किंवा मध्यम असलेल्या मेंढ्या विकतो। नुकसान नंबर 3, मेंढीला काही रोग असतील तर सांगता येत नाही। फार्ममध्ये काही आजार मेंढ्यांना घेताना कळत नाहीत, जसे जंत असतील, इन्फेक्शन, गाबडलेल्या समस्या असलेल्या मेंढ्या, दुधाला कमी असलेल्या मेंढ्या, दगडी झालेल्या मेंढ्या। बाहेरून मेंढी चांगली दिसते पण आतून आजारी कमजोर असते, हे सहजासहजी सांगता येत नाही। नुकसान नंबर 4, वाहतूक खर्च जास्त लागतो। फार्म जर दूर असेल तर गाडीचा खर्च जास्त येतो आणि लांबच्या प्रवासामुळे मेंढ्यांना ताण येतो, मेंढी आजारी पडू शकते। अशा मुद्द्याद्वारे फार्मवर किंवा बाजारातल्या मेंढ्या घेतल्याने कोणते नुकसान होते हे बघितलं आहे। आता फार्मवरून खरेदी करताना काय काळजी घ्यायची हे पाहणार आहोत। हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत। जर ह्या प्रकारची काळजी घेतली नाही तर मेंढ्या फार्मवर आणल्याने नुकसान होऊ शकते। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काळजी नंबर 1,
फार्मची स्वच्छता पहा. फार्म स्वच्छ आहे का? त्यामध्ये शेड कोरडे आहे का? शेण पाणी साचलेले तर नाही? वास खूप येतोय का? जर फार्म घाण असेल तर त्या फार्मवर खूप साऱ्या रोगांचा त्रास असू शकतो. अशा वेळेस मेंढ्या घेणे टाळावे. कळपात मेंढी कशी राहते? मेंढ्या कळपात चपळ आहेत का? एकत्र फिरतात का? चारा पटकन खातात का? जर काही मेंढ्या बाजूला बसल्या असतील तर त्या मेंढ्या बिमार असण्याची शक्यता असते. अशा वेळेस मेंढ्या खरेदी करू नये. काळजी नंबर 3. चारा आणि पाणी कोणत्या प्रकारचा देतात ते विचारून घ्या. फार्मवर मेंढ्या आणल्याने जर मालकाला विचारले तुम्ही कोणता हिरवा चारा देता, सुका चारा कोणता देता, खुराक कोणता देता, पाणी मिठाचं पाजिता का गुळाचं पाणी पाजिता, खनिज मिक्सर देता का, हे सर्व विचारून घेतल्याने मेंढ्यांना चारा तोच दिला तर मेंढ्यांना त्रास होणार नाही, बिमार पडणार नाहीत. एकाएकी चारा पाणी बदललं तर एकदम मेंढ्यांना सहन होणार नाही. काळजी नंबर 4. दात पाहून वय तपासा. मेंढींचे वय दातावरून ओळखता येते. जसे 2 मोठे दात असेल तर 2 वर्षाची मेंढी आहे. 4 मोठे दात झाले तर 3 वर्षाची मेंढी आहे. 6 मोठे दात झाले तर 4 वर्षाची मेंढी आहे. पूर्ण दात केले तर मेंढी 5 वर्षाची आहे. असे वय दातावरून सहज ओळखता येते. 2 ते 4 वर्षाची मेंढी खरेदी कराव्यात. हे सर्वात फायदेशीर ठरते. काळजी 5. मेंढी मजबूत घ्यावी. मेंढींची कंबर रुंद आहे का? छाती मजबूत आहे का? पाय मजबूत आहेत का? जर मेंढी खूप बारीक असेल तर पिल्ले लहान पडतील आणि उत्पादन कमी मिळेल. काळजी 6. गाभण मेंढ्या आहेत का? जर तुम्हाला गाभण मेंढ्या घ्यायच्या असतील तर मेंढींच्या पोटाला बघा. मेंढी सड कराली का बघा. पोटाची हालचाल चालू आहे का बघा. पण लक्षात ठेवा, कधी कधी पोट फुगलेले आहे. पोट फुगलेले असेल म्हणजे मेंढी गाभण आहे असे नाही. काळजी 7. लसीकरण आणि औषधाची नोंद आहे का? फार्मवर किंवा कळपातही आता लसीकरण करत आहेत. कोणते लसीकरण झाले आहे? जंतनाशक केले आहे का? मेंढ्यांना कोणते टॉनिक पाजवले जाते? सर्व मेंढ्यांच्या मालकाकडून जाणून घ्यावे. जर सांगत नसतील तर लसीकरण आणि औषधी दिले नाहीत असे समजून घ्या. जरी मेंढ्या घेतल्या तर घरी आल्यानंतर मेंढ्यांना लसीकरण करून घ्या. काळजी नंबर 8. 1-2 मेंढ्या न घेता 10-20 मेंढ्या एकदाच विकत आणा. मेंढ्या एक आणल्या तर 8 ते 10 दिवसामध्ये खरेदी करा. महिन्याला 1 आणल्या तर हर महिन्याला बिमारी फार्मवर घेऊन येत आहात असे समजा. 10-20 मेंढ्या आणल्याने एकत्र लसीकरण, जंत निर्मूलन पटकन करता येते आणि मेंढ्यांची रोगराई नियंत्रण करता येते. 10-20 मेंढ्या एकत्र खरेदी करा जेणेकरून फार्मवर बिमारी येणार नाही. काळजी 9. मेंढ्यांच्या मागचा भाग तपासा. मागच्या भागाला शेण आहे का बघा. जर मेंढ्यांना शेण चिटकलं असेल तर मेंढ्यांना जुलाब किंवा जंत असू शकतात असे समजा. त्यांचा इलाज फार्मवर आल्याने करता येतो. काळजी 10. मेंढ्यांना चालून बघा जेणेकरून मेंढी लंगडी आहे का, चालण्यात समस्या नाही का हे कळते. अशा प्रकारच्या मेंढ्या असतील तर खरेदी करणं टाळा. आतापर्यंत कोणकोणती काळजी घ्यायची हे बघितलं आहे. अशा प्रकारची काळजी जर खरेदी करताना घेतली तर व्यवसायात होणारे नुकसान होणार नाही. मेंढी पालन व्यवसाय करताना अशा बारीक सारीक गोष्टी बघणे आवश्यक आहे जेणेकरून नुकसान टाळता येते आणि मेंढी पालन व्यवसाय यशस्वीरित्या करता येते. आता मेंढ्या फार्मवर किंवा कळपात आणल्याने काय करायचे हे स्टेप खूप सारे मेंढीपालन करणारे विसरतात आणि नुकसान करून घेतात. 8 ते 10 दिवस मेंढ्यांना वेगळं ठेवा. जुन्या मेंढ्यामध्ये आणल्या मिसळू नका. किमान 8 ते 10 दिवस तरी मेंढ्या वेगळं चारवा, वेगळं सांभाळ करा. मेंढ्यांना जंतनाशक डिवॉर्मिंग करून घ्या. नवीन मेंढ्यांना जंत राहण्याची शक्यता असते. अशा वेळेस मेंढ्यांना आणल्याने जंतनाशक करून घ्या. 8 ते 10 दिवसानंतर मेंढ्यांना
लिव्हर टॉनिक आणि कॅल्शियम पाजून घ्या. मेंढ्यांचे लसीकरण एकाएकाने करून घ्या. फार्मर किंवा कळपात जे चारा खात होते तोच चारा 3 ते 4 दिवस द्या. नंतर हळूहळू चाऱ्यात बदल करा, कारण ह्या मेंढ्या तुम्ही फार्मवरून खरेदी केलेल्या असतात. चाऱ्यात एकदम बदल मेंढ्यांना सहन होणार नाही. मेंढ्या फार्मवर आणल्याने वातावरणात एकदम बदल होतो. अशा वेळेस मेंढ्या बिमार पडू शकतात. तर व्हेटनरी डॉक्टरांच्या सल्ल्याने मेंढ्यांचं ट्रीटमेंट करून घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघितलं आहे फार्म किंवा कळपातून मेंढ्या खरेदी केल्याने काय फायदे होतात, नुकसान कोणते होऊ शकतात आणि कोणकोणती काळजी घ्यायची हे सर्व बघितलं आहे. जर व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा आणि सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे कमेंट करा. आजच्या व्हिडिओत एवढंच. पुढील व्हिडिओ लवकर घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.